नमस्कार, मी अदिती तरडे. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बुलेटिनमधली पहिलीच बातमी आहे वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात. खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडला आज केज कोर्टात हजर केलं जाणार आहे. वाल्मिक कराडचा पोलीस कोठडीतला मुक्काम लांबणार की थांबणार हे आज कराडला न्यायालयात हजर केल्यावरच समजणार आहे. केज कोर्टात नेण्याआधी वाल्मिक कराडची बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. कराडवर अद्याप संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेला नाहीये, तर त्याच संदर्भात आज कराडला केज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यानंतर कराडच्या कोठडीत वाढ होणार आहे की त्याची कोठडी रद्द होणार आहे हे कळणार आहे. परळी पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड याच्या आईचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. राजकीय सूडभावनेतून आपल्या मुलाला अडकवण्यात आल्याचा आरोप कराडच्या आईने केलाय. मुलाला न्याय देण्याच्या मागणीसाठी कराडची आई परळी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलनासाठी बसली आहे. न्याय मिळाला पाहिजे तोपर्यंत माझ्या लेकावर लाने झालेला थांबवा, माझ्या लेकाला सुटका करा. हे सगळे गुन्हे खोटे येतात, जाणून बुजून राजकारण करायला लागले तर अन्याय करायलेत माझ्या लेकावर. सगळे खोटे नाटे गुन्हे रचायले. संदीप क्षीरसागर हे जाणून बुजून राजकारण करायला माझ्या लेकाची सिद्धार्थ करामत चौकशी करा. आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या राजकीय घटनांचा आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून. सीआयडीनं वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना घेतलाय. त्या तपासासाठी हा नमुना महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकरणात विष्णू साठेच्या आवाजाचाही नमुना घेण्यात आलाय. कराडची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्याला आज कोर्टात हजर करणार आहेत. त्याच्या वाढीव कोठडीची मागणी सीआयडीकडून केली जाणार आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे. कारण वाल्मिक कराडनं अवैध मार्गाने मिळवलेला पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्याचा संशय आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आता देशमुख हत्या प्रकरणात ईडीची देखील एंट्री होण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात युद्धनौकांचं राष्ट्रार्पण करण्यासाठी ते मुंबईत येत आहेत. मुंबईच्या नौदल गोदीत INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यात खारघरमधल्या इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन करणार आहेत. 9 एकर परिसरात पसरलेले हे आशियातलं सर्वात मोठं दुसरं इस्कॉन मंदिर आहे. नवी मुंबईतलं हे एकमेव असं मंदिर असेल ज्यामध्ये इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांचं स्मारक बांधण्यात येणार आलंय. राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हेच भारताचं खरं स्वातंत्र्य आहे असं विधान सरसंघचालक मोहन भागवतांनी इंदोरमधल्या एका कार्यक्रमात केलंय. अयोध्येत मंदिर बनलं, आता मनात बनायला पाहिजे असंही मोहन भागवत म्हणाले. लाडक्या बहिणींनो, आता स्वतःहून लाभ सोडा असं आवाहन राज्य सरकार करणार आहे. जिल्हा पातळीवर नाव वगळण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध केली जाणार आहे. तसंच अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आता सरकारकडून आवाहन केलं जाणार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवर अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवर 15 जानेवारीपर्यंत 100% दंड आणि व्याज माफ होणार आहे. तर 16 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत 75% दंड आणि व्याज माफ होणार आहे. टोरेस घोटाळ्यात मोठी माहिती समोर आली आहे. टोरेसमध्ये 25 कोटी गुंतवणाऱ्या व्यक्तीचा शोध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेकडून घेतला जातोय. ही गुंतवणूक प्लॅटिनम हन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकांनी केली आहे की फसवणुकीच्या कटात सहभागी अन्य व्यक्तीने याचा तपास सुरू आहे. उल्हासनगरमध्ये कार पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून घरात घुसून शेजाऱ्यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी गाडी लावल्याच्या रागातून शेजाऱ्यांनी आपल्या मुलासह जाऊन गाडी मालकाच्या घरात मारहाण केली आहे.
समृद्धी महामार्गाचा लाभ जास्तीत जास्त वाहनांना आणि प्रदेशांना व्हावा यासाठी या महामार्गाची जोडणी विविध भूप्रदेशांना दिली जाते। समृद्धी महामार्गावरून दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम नुकतंच पूर्ण झालंय, त्यामुळे मुंबई ते दिल्ली किंवा नागपूर ते दिल्ली हा प्रवास आता सुलभ होणार आहे। लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना जिममध्ये व्यायाम करत असताना जखमी झाली आहे। यामुळे तिच्या आगामी चित्रपटांचं चित्रीकरण सध्या थांबवण्यात आलंय। डॉक्टरांनी अभिनेत्रीला विश्रांती घेण्याचा सल्लाही दिलाय। रश्मिकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो टाकत ही माहिती दिली आहे। अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या एअरपोर्टवरचा एक व्हिडिओ समोर आलाय। त्यात ती चक्क हिजाबमध्ये दिसलीये, चालत येताना आदाब करतीये। त्यामुळे आता अंकिताने धर्मपरिवर्तन केलंय का असा प्रश्न नेटकरी विचारतायत। अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या आईला कायमचं जिवंत ठेवण्यासाठी खास शक्कल लढवली आहे। आईच्या वजना इतक्या देशी झाडांच्या बियांची तुला ते करणार असून त्या बिया राज्यभरात लावणार आहेत, त्यामुळे त्या झाडांच्या रूपाने आई जिवंत राहील अशा भावना सयाजी शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत। महाकुंभ मेळ्यातल्या पहिल्या अमृत स्नानाला म्हणजेच शाही स्नानाला सुरुवात झाली आहे। शाही स्नानासाठी 2000 नागासाधूंची पहिली तुकडी बाहेर पडली। हातात तलवार, त्रिशूल, डमरू आणि संपूर्ण अंगावर राख फासलेले नागासाधू संगमावर पोहोचले। हर हर महादेवचा जयघोष करत नागासाधूंनी संगमावर शाही स्नान केलं। नाशिकच्या रामकुंडावर तीर्थस्नानासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे। नाशिकच्या गोदाकाठावर स्नान करण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत। प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्थाही तैनात केली आहे। भाविकांसाठी पाण्याचे टँकर, वैद्यकीय मदत आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। महाकुंभ मेळ्यातील एका सुंदर साध्वीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। ही साध्वी आधी अभिनेत्री म्हणून कार्यरत होती। आता या महिलेनं आपल्या भौतिक सुखाचा त्याग करून उर्वरित आयुष्य ईश्वराच्या सेवेत व्यतीत करण्याचा निर्णय घेतलाय। प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात एक शिवलिंग बाबा आहेत, ज्यांनी महाकुंभाच्या संपूर्ण कालावधीत आपल्या डोक्यावर रुद्राक्षाचं शिवलिंग धारण करणार असल्याची प्रतिज्ञा घेतली आहे। त्यांना 4 डोळ्यांचे बाबा म्हणूनही ओळखलं जातंय। त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। बँकॉकच्या आकाशात दिव्य आणि भव्य महाकुंभाचा अधिकृत ध्वज अवकाशात 13,000 फूट उंचीवर फडकवण्याचा नवा विक्रम करण्यात आलाय। अनामिका शर्माने महाकुंभाचा ध्वज आकाशात फडकवून जगातील सर्वात मोठ्या मानवी मंडळाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले। हिंदू हृदय का शंखनाद है, भगवा का आह्वान कुंभ है, का शंखनाद है भगवा। सोलापूर महापालिकेचे माजी महापौर महेश कोठेंचं कुंभमेळ्यातच निधन झालंय। महेश कोठे हे प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात दर्शनासाठी गेले होते, मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालंय। इंडिया आघाडी तुटलेली नाही असं राऊतांनी वक्तव्य केलंय। इंडिया आघाडी नाही राहिली तर विरोधकही राहणार नाहीत असंही राऊत म्हणालेत। इंडिया आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष आहे, सर्वांना सोबत घेऊन नेतृत्वाची जबाबदारी काँग्रेसची आहे असंही राऊत म्हणालेत। इंडिया आघाडीत काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, इंडिया आघाडी राहिली नाही तर विरोधकही राहणार नाहीत असं वक्तव्य राऊतांनी केलंय। डेफिनेटली इंडिया अलायंस सर्वाइव करेगा, क्यों नहीं करेगा। अगर हम इंडिया अलायंस को जिंदा नहीं रखेंगे तो अपोजिशन जिंदा नहीं रहेगा, मार देंगे ये लोग, खत्म कर देंगे। ये तानाशाह है, खतरनाक लोग हैं हमारे सामने। लेकिन विधानसभा और लोकसभा में जरूर हमारा अलायंस रहेगा, उसमें कोई दो राय नहीं है। महायुती संदर्भात बातमी आहे। महायुतीच्या आमदारांना आता रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार आहे। तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेशच देण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येणार आहेत। मोदींच्या या मुंबई दौऱ्यात ते महायुतीच्या आमदारांचा 2.5 तासांचा क्लासही घेणार आहेत। या कार्यक्रमात आमदारांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे।
मोबाईल विधान भवनात ठेवत आमदारांना सभागृहात पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले। मोदींच्या क्लाससाठी कोणती तयारी करायची यासाठी आमदारांना एक पत्रही देण्यात आलंय। पत्रातल्या सूचनेप्रमाणे सर्व आमदार आता रिपोर्ट कार्डच्या तयारीला लागलेत। महायुतीच्या दणदणीत विजयाची कारणं कोणती आहेत? शिंदे सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळात राज्याला किती फायदा झालाय हे सुद्धा रिपोर्ट कार्डमधून सांगायचंय। राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी मतदारसंघात किती प्रभावीपणे करता हेही सांगायचंय। मतदारांशी कायम संपर्कात राहण्यासाठी कुठले उपक्रम राबवता हेही विचारण्यात आलंय। मतदारसंघ आणि राज्याच्या विकासाचं पुढच्या 5 वर्षांसाठीचं व्हिजन काय आहे हेही मोदींना सांगायचंय। राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टर मधून। सोयाबीन खरेदीस 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती। आता ही मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवली आहे। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मनमाड बाजार समितीची फी 1 रुपयांवरून 35 पैसे करावी या मागणीसाठी आजपासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारलाय। मनमाड बाजार समिती बंद राहणार असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे। साताऱ्यातील शिवाजी महाराज संग्रहालयात असलेली ऐतिहासिक वाघनखं लवकरच राजधानीचा निरोप घेणार आहेत। 31 जानेवारीपर्यंत ही वाघनखं शिवप्रेमींना पाहता येणार असून यानंतर ती नागपूर संग्रहालयात दाखल होणार आहे। फडणवीसांच्या सूचनेनंतर आरोग्य विभागाने ग्रामीण भागात अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरवठा करायला सुरुवात केली आहे। हिंगोलीत आदिवासी पट्टा आणि डोंगराळ भाग असलेल्या रुग्णालयात प्रथमच डायलिसिस व्यवस्था सुरू करण्यात आली आहे। 6 बेड असलेला सुसज्ज डायलिसिस वॉर्ड उभारण्यात आला आहे। वाशिमच्या मानोरा इथं हिरो कंपनीच्या स्प्लेंडर दुचाकीचं रात्री अचानक पेट घेतलाय। नागरिकांनी त्यावर तात्काळ पाणी टाकून आग विझवली आहे। अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे। बुलढाण्यातून बातमी समोर येते आणि ही सगळ्यांचीच चिंता वाढवणारी बातमी आहे। बुलढाण्यात लोकांना टक्कल पडण्याचं खरं कारण आता समोर येण्याची शक्यता आहे। कारण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थातच ICMRचं पथक बुलढाणा दौऱ्यावर आहे। ICMRचं पथक बुलढाण्यात थोड्याच वेळात दाखल होणार आहे। शेगाव तालुक्यातल्या जवळपास 12 ते 15 गावांमध्ये केस गळती आणि टक्कल पडण्याचा प्रकार समोर आलाय। मिशी आणि हातावरचे केस गळण्याचे काही रुग्ण समोर आल्याची माहिती आहे। आता ICMR यावर कोणता अहवाल सादर करणार आहे हेही पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। ऑफिसला वारंवार सुट्टी मारत असाल तर जरा सावध राहा, कारण तुम्ही खोटं कारण सांगून सुट्टी घेतली असाल तर तुमच्या बॉसला कळणार आहे। कारण तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्हची नेमणूक करण्यात आली आहे। हे नक्की काय आहे याची आम्ही पडताळणी केली आहे। त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात। आजाराची सुट्टी, डिटेक्टिव्हची नजर, खोटं कारण सांगून सुट्टी घेणाऱ्यांची खैर नाही। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? ऑफिस मध्ये वारंवार दांड्या मारत असाल तर आता खैर नाही। खोटी कारण सांगून सुट्टी घेणाऱ्यांवर डिटेक्टिव्हची नजर असणार आहे। तुम्ही सुट्टी कोणत्या कारणासाठी घेतलीये? खरं कारण सांगून सुट्टी घेतलीये का? सुट्टी घेऊन तुम्ही कुठे फिरायला जाताय का? कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्ह नेमल्याचा मेसेज व्हायरल होतोय। त्याआधी मेसेज मध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात।
आजारपणाचं कारण सांगून सुट्टी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कंपनीकडून नजर ठेवली जाणार आहे. डिटेक्टिव्हची नजर सुट्टी घेणाऱ्यांवर राहील. त्यानंतर खोटं कारण आढळल्यास कारवाई केली जाईल. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली. असे डिटेक्टिव्ह कोणत्या कंपन्यांनी नेमलेत? भारतात असे डिटेक्टिव्ह नेमले आहेत का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. काही डिटेक्टिव्हच्या माहितीमध्ये अनेक खुलासे झाल्याचा दावा करण्यात आलाय. काही लोक सुट्ट्या घेऊन घरातील व्यवसायाला मदत करत होते. एका ड्रायव्हरनं आजारी असल्याचा बहाणा करून पबमध्ये काम करायला गेल्याचं आढळलं. मात्र हे कुठे सुरू आहे याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. भारतात अजून कंपन्यांनी डिटेक्टिव्ह नेमलेले नाहीत. जर्मनीत सुट्टी घेणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्ह नेमण्यात आलेत. खोटं कारण सांगून सुट्टी घेणाऱ्यांवर डिटेक्टिव्हची नजर असेल. सुट्टी घेणाऱ्यांची संख्या वाढल्यानं कामावर परिणाम होतोय. जर्मनीत 2023 साली जीडीपी 0.8% घसरल्याचा दावा देखील करण्यात आलाय. जर्मनीत डिटेक्टिव्ह एजन्सीकडे मागणी वाढली आहे. खोटी कारणं सांगून सुट्टी घेणारे डिटेक्टिव्हला आढळले. मागच्या काही वर्षात खोटं बोलून सुट्ट्या घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचा कामावर परिणाम झाला आणि जर्मनीतील जीडीपी घसरल्याचा दावा केला. तसंच जीडीपी घसरल्यामुळे जर्मनीत आर्थिक मंदी आल्याचाही दावा करण्यात आलाय. भारतात मात्र असा कुठेही प्रकार आढळलेला नाही. मात्र भारतातही जर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्ह नेमले तर दांड्या मारणाऱ्यांची पंचायत होईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. लाडक्या बहिणींनो, आता स्वतःहून लाभ सोडा असं आवाहन राज्य सरकार करणार आहे. केंद्र सरकारने ऐपत असलेल्या गॅस सिलेंडर ग्राहकांना स्वतःहून अनुदान न घेण्याचं आवाहन केलं होतं. त्याच धर्तीवर आता राज्यातल्या लाडक्या बहिणींना आवाहन करण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवर नाव वगळण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध केली जाणार आहे. तसंच अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आता सरकारकडून आवाहन केलं जाणार आहे.